जंतर मंतरवरील उपोषणस्थळी अभिजित दिपकेंवर शाई फेक आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधताना गर्दीतील एका अज्ञात महिलेनं दिपकेंवरती शाई फेकली। परिसरामध्ये तणावाचं वातावरण। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलताच अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा। 20 जुलैचा मोर्चा सुद्धा निघणार असल्याचा एल्गार। दिपकेंना अश्रू अनावर। सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं। 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयामध्ये पाठवलं। पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ। आंदोलनकर्ते आक्रमक। दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये नेलं। आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी। दिल्ली पोलिसांचं हे आवाहन। मोदी सरकारने सोनम वांगचुक यांना भेटायला हवं होतं। आंदोलन उधळण्याऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा। सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवलं। त्यानंतर केजरीवालांची सरकारवरती टीका। 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कुणीही भेट दिलेली नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याच्या भूमिकेत। वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार। शरद पवार यांचा हा पाठिंबा। आणखी किती बळी घेतल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। वांगचुक यांना ताब्यात घेण्याची ऑर्डर पोलिसांनी दाखवावी। उद्धव ठाकरेंचं आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन। दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरामध्ये हे आंदोलन सुरू होणार। राम मंदिरातल्या तानचोरी विरोधात ठाकरेंचं आंदोलन। अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आमचं अराजकीय आंदोलन। फडणवीसांसह आरएसएसने आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। संजय राऊतांचं आवाहन। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम, औरंगजेब आमचा भाऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। ठाकरेंनी कुराणाचं पठण करावं। रामरक्षा आंदोलनावरून निलेशचंद्र मुनींचा हा निशाणा। एनडीएमध्ये येण्याआधी विलिनीकरण करा। भाजपची राष्ट्रवादी समोर ही अट। विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रीपद मिळणार अशी माहिती। तर भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची देखील माहिती। भारताच्या अंतराळात ऐतिहासिक झेप। तर स्कायरूटच्या विक्रम 1 ने रचला इतिहास। देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहाचं श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण। पुण्यातील गोल्डन बेकरीवर एफडीएची कारवाई। बेकरीमध्ये अस्वच्छता आढळल्याच्या तक्रारीनंतर एफडीएची ही कारवाई।